पूर्ण निवडणूक आयोग तुम्हाला आज दिवसभरामध्ये संभ्रमात असलेलं दिसतंय। व्हीव्ही बॉक्स त्यांनी दाखवला तर त्याच्यामध्ये व्हीव्ही पॅड मधल्या ज्या चिठ्ठ्या असतात आपल्या वोटिंगच्या, त्या वोटिंगच्या चिठ्ठ्या त्याच्यामध्ये नव्हत्या। आम्ही त्यांना विचारलं या चिठ्ठ्या कुठे आहेत, तर त्यांनी सांगितलं की या चिठ्ठ्या आम्ही इलेक्शनच्या नंतर काढून एखाद्या पाकिटात भरून ठेवल्यात। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला जोरदार यश मिळालं। महायुतीचे अनेक उमेदवार खरं तर भरघोस मतांनी निवडून आले होते। मात्र यावेळी त्या उमेदवारांच्या विजयाबाबत काही आक्षेप सुद्धा घेण्यात आले होते। राज्यभरात खरं तर हे आक्षेप घेतले गेले होते। पुण्यामध्ये खास करून खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते या दोन्ही उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला होता आणि याची पुन्हा फेर मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती। आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही मतदारसंघांची पुनर्मतमोजणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते। पण खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तर आज सकाळपासून सुरू होणार होती। मात्र त्या ठिकाणी जे सचिन दोडके महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांनी पुन्हा एकदा आज या मतमोजणीबाबत आक्षेप घेतलाय। नेमकं त्यांचं म्हणणं काय हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार होते त्यांची काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। पण इकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पुनर्मतमोजणी जी होणार होती ती सुद्धा काही कारणास्तव थांबवण्यात आलेली आहे। इथले निवडणूक निर्णय अधिकारी नेमकं काय म्हणतायत आणि हा संपूर्ण प्रकार आज दिवसभरात काय घडलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी। पूर्ण निवडणूक आयोग तुम्हाला आज दिवसभरामध्ये संभ्रमात असलेलं दिसतंय। आम्ही पहिल्याच वेळेला चिठ्ठी अर्ज केलेला असताना त्यांना असं सांगितलं होतं की बाबा आम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून पाहिजे। त्यांनी ते आम्हाला उत्तर त्याचं आत्ताशी दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही, आमच्या एसयूपी मध्ये असं आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही। मग आम्ही असं सांगितलं त्यांना की तुम्ही चिठ्ठ्या मोजल्यानंतर दुसरी प्रक्रिया ते मॉक पोलिंगची करणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कशी करणार आहे। तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला मशीन ओपन करू आणि त्यावेळेला रिजेक्ट तुम्हाला दाखवू, त्याच्यानंतर आम्हाला ते संपूर्ण मशीन रिसेट करून आम्ही नंतर तुम्हाला मॉक पोल करून दाखवू शकतो। तर त्यांना आम्ही अशी विनंती केली की बाबा आमची केसेस ही हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्याच्यामुळे कुठल्याही मशिनीचा डेटा हा रिलीज करू नये म्हणून आम्ही त्यांना अर्ज दिलाय। आणि त्या संदर्भात त्यांनी आता वरिष्ठांना विचारतात आणि संपूर्ण यंत्रणा त्यांनी आता थांबवलेली आहे। परंतु ही दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की तिथे ज्या व्हीव्हीपॅट त्यांनी आता आणलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला मशीन दाखवताना व्हीव्ही बॉक्स त्यांनी दाखवला तर त्याच्यामध्ये व्हीव्ही पॅड मधल्या ज्या चिठ्ठ्या असतात आपल्या वोटिंगच्या, त्या वोटिंगच्या चिठ्ठ्या त्याच्यामध्ये नव्हत्या। आम्ही त्यांना विचारलं या चिठ्ठ्या कुठे आहेत, तर त्यांनी सांगितलं की या चिठ्ठ्या आम्ही इलेक्शनच्या नंतर काढून एखाद्या पाकिटात भरून ठेवल्यात। तर पाकिटात भरून ठेवल्यात तर कुणासमोर ठेवल्यात, कोणी त्यांना हँडल केलं, कुणाच्या समक्ष त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या ह्याची सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। कारण का हे संपूर्ण प्रकरण हे खूप मोठं गोड बंगाला असल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळे इलेक्शन आयोग हे पूर्णपणे उघडं पडले या ठिकाणी दिसते। घाळ झाले आता आपण म्हणू शकत नाही, कारण का त्यांचं उत्तर असं आहे की आम्ही पाकिटामध्ये सील करून ठेवलेले आहेत। आता त्यांचं म्हणणं आहे की हायकोर्टाने सांगितल्यानंतर आम्ही ते ओपन करून दाखवू, पण पीटी मधून पाकिटात गेल्या कशा आणि कुणाच्या सहीने गेल्या हा आमचा मेन आरोप आहे। आज यांच्या सगळ्या पत्रांची उत्तरं, आमच्या अर्जांची उत्तरं आम्ही त्यांच्याकडून घेतोय आणि त्याचे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही हे सगळं हायकोर्टामध्ये रेस करतो। मुळामध्ये 2024ला ज्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये 211 खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे सुरू करण्याच्या वेळेलाही त्यांनी असाच अर्ज दिला होता। त्याही अर्जाचं आपण आयोगाच्या तरतुदी नमूद करून उत्तर देऊन मतांची मोजणी केली होती। त्याच्या उपरही त्यांना असलेला शंका दूर करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता। त्यांच्या मागणीनुसारच भारत निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीनची तपासणी आणि पडताळणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यांनी मागणी केल्यानुसारच आजच्या ह्या ईव्हीएम मशीनचं चेकिंग, वन मेमरी व्हेरिफिकेशन अँड मॉक पोल या प्रक्रिया ईसीआयनं ठरवून दिल्याप्रमाणे दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आज ते उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थित राहून गोडाऊन उघडणे, मशीन्स बाहेर काढणे या प्रक्रियेपर्यंत सोबत आहेत। त्यांनी अर्ज दिलेला आहे, आम्ही त्यांच्या अर्जाला उत्तर देत आहोत, त्यांना प्रक्रिया समजून सांगितलेली आहे। त्या स्टेजला त्यांच्या काही ज्या गोष्टी आहेत आपण अतिशय पारदर्शकपणे त्यांना दाखवून त्यांच्या अर्जानुसारच आपण पुढे जाणार आहोत। आता त्यांचा आक्षेप आहे की मुळामध्ये त्याच आक्षेपाच्या अनुषंगानं आजचं व्हेरिफिकेशन म्हणून म्हणलं की व्हेरिफिकेशन अँड वन मेमरी चेकिंग आहे। व्हेरिफिकेशन मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम मशीन सीलबंद होत्या का तर गोडाऊन मधनं त्यांच्या समक्षात बाहेर काढलेल्या आहेत। आता मशीन स्टॅम्परिंग आहे का ते फिजिकली व्हेरिफिकेशन, त्याचे रिपोर्टचे नमुने आहेत
पहिल्यांदा त्या ईव्हीएम मशीनचे आपण म्हणजे CU BU अनटॅम्पर्ड आहेत हे बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करणार, त्यांची ती समाधान करून घेणार. त्यानंतर त्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये जो वापरलेला डाटा आहे ज्याला मेमरी म्हणतो त्याचं त्यांना व्हेरिफिकेशन करायची संधी देणार. त्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो डाटा आहे तो त्यांना दाखवणार, म्हणजे ज्याला आपण निकाल म्हणतो तो दाखवणार. आणि तो निकाल दाखवल्यानंतर आजचं मॉकपोलची प्रक्रिया होत असते. त्यांची जी हरकत आहे किंवा त्यांचा जो आत्ताचा अर्ज आहे त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की तो निवडणुकीच्या दिवशी झालेला CU मधला जो डाटा आहे तो डाटा तसा इरेज करू नये, परंतु आकडेवारी जर आपण मोजून दाखवतो येस तर ते सांगतोय त्याच्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी 5% रॅन्डमली व्हीव्हीपॅट जे मोजायचे असतात तसे आपण 5 मतदान केंद्रांचं त्या दिवशी मोजून दाखवून त्याची पडताळणी करून आयोगाने त्याची खात्री पटवून दिलेली आहे. त्यामध्ये कोणताही डिफरन्स आलेला नव्हता. मला आजची प्रक्रिया समजून सांगू द्या. आजचे भारत निवडणूक आयोगाचं जे मॅन्युअल आणि गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार पहिल्यांदा मशीन टेम्पररी आहे किंवा सुरक्षित आहे का बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन होतं. त्या दिवशी जी मेमरी वापरलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन होतं. त्या दिवशी जे पोल डे दिवशी जो प्रत्यक्षातचा डाटा त्या CU मध्ये नोंदलेला आहे तो त्यांना दर्शवला जातो. आपल्याला माहितच आहे की मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या वेळेला केलेला नोंदणी ही CU मध्ये होते, त्याचबरोबर व्हीव्हीपॅटच्या स्लिपमध्ये होते. CU मधला आजचं दाखवणार आहोत. व्हीव्हीपॅट ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे रँडमाइज केलेला आहे. आता ईव्हीएम मशीन मध्ये काही शंका आहेत उपस्थित आहेत त्यासाठी तर आजचं व्हेरिफिकेशन आहे. त्यावेळेला आपण आता ह्यांनी 2 केंद्र दाखवलेले ती केंद्र दाखवणार. ते केंद्राचा डाटा दाखवल्यानंतर ECIचे इंजिनियर आलेले आहे त्यांना प्रकरण त्यांच्या समक्ष 1400 मतं टाकणार, त्याच्या चिठ्ठ्या काढणार आणि त्या चिठ्ठ्या मोजणार. आपण आजच्या प्रक्रियेमध्ये आज जे मॉकपोल करणार आहे ते आहेत त्यावेळेच्या चिठ्ठ्या ह्या 5%च्या मानकाप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी जी केंद्र निघाली होती ती केंद्र मोजून त्याची पडताळणी आपण केलेली आहे. त्यावेळेला ज्या हरकती होत्या ती हरकत त्याच वेळेला निकाली काढलेल्या त्याच्यावरती तर त्यांनी पिटिशन आणि रिट पिटिशन केलेलं आहे. ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची प्रक्रिया चालू आहे. आज जे भारत निवडणूक आयोगानं आम्हाला जे ठरवून मानांकन दिलेलं आहे त्यानुसार आपण भेलचे इंजिनियर आलेले आहेत आणि हरकतदार आहेत त्यांच्या समक्ष आपण ह्या 4 स्टेजेस आहेत की पहिल्यांदा फिजिकल व्हेरिफिकेशन, बर्न मेमरी व्हेरिफिकेशन, त्यानंतर प्रत्यक्ष त्या दिवशीच्या नोंदलेल्या मतं जे आपण मतांची नोंदणी म्हणतो ती मतं तर 3 ठिकाणी नोंदलेले आहेत. एक CU मध्ये आहेत, व्हीव्हीपॅट मध्ये आहेत आणि आता परत त्यांना फेरशी दाखवतोय ते आताही लिहून घेऊ शकतात उमेदवारांना आहे. मग त्यांना व्हीव्हीपॅटच्या स्लिप आहेत. आता त्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप ज्या आज आपण मॉकपोल करणार आहोत ते त्यांच्या समक्ष मोजून दाखवणार आहोत. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप नोंदवल्यानं ही फेर मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. सचिन दोडके यांनी 2024 मध्ये झालेल्या मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटवर झालेले मतदान दाखवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी अजून उत्तर दिलेलं नाहीये आणि त्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवली गेली आहे. ईव्हीएम मशीन बरोबर आधीच छेडछाड झालेली आहे, ती आकडेवारी खोटी आहे आणि ती आम्हाला पाहायची नाही. आम्हाला व्हीव्हीपॅट मतमोजणी हवी असल्याचं दोडके यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इतर उमेदवारांची जशी ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे तसंच काही सचिन दोडकेंच्या बाबतीतही होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून अश्विनी जाधव, लोकमत व्हिडिओ.